नमस्कार मित्रांनो, जय भीम. मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागे सांगितल्याप्रमाणे वळवळणारी गांडूळ भाग 2. तर मित्रांनो, मी असं का म्हटलंय अगोदरच एक्सप्लेन केलंय, परंतु त्यामध्ये जो दुसरा माणूस आहे किंवा दुसरा जो प्राणी आहे, वळवळणारा किडा, हा जो किडा आहे तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून इथे जो दाखवतोय मी तो आहे कपिल सरोदे. आणि त्याचा व्हिडिओ जो आहे आवाज महाराष्ट्र याच्यावर त्याने टाकलेला आहे. याचे बरेच व्हिडिओ असतात आणि ते बघितल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते बघितल्यानंतर पहिला जसा सुरेश माने, ॲडव्होकेट सुरेश माने, तसा हा सुद्धा एक किडा आहे आणि तो वळवळणारा आहे, म्हणजे हा सुद्धा गांडूळच आहे. आणि मित्रांनो, त्यामुळं या दोन्ही व्यक्तींची यांचं जे काही वक्तव्य केले, यांनी जे काही म्हणणं मांडले त्यांचं, ते जर बघितलं तर यांना दुसऱ्या उपमाच देता येत नाही, कारण त्यांची कृतीच त्या पद्धतीची आहे. तर वेळ न दबडता आपण हा दुसरा भाग बघतोय. तर यामध्ये बघूया की हा कपिल सरोदे जो आहे हा चळवळीतलाच आहे, त्याच्या नावानुसार चळवळीतलाच माणूस आहे. आणि चळवळीतलीच माणसं ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले किंवा ज्या घराण्याने त्यांच्यावर उपकार केले त्या घराण्याकडेच कसं बोट दाखवतायत किंवा त्यांच्याकडेच कसं तोंडसुख घेत आहे त्यांच्या घराण्यावर, किंवा स्पष्ट म्हटलं तर बाळासाहेब आंबेडकरांवर, ते आपण बघूया. त्याचा पहिला व्हिडिओ बघूया. झालेली आहे ही अतिशय चिंतन करण्याची त्यांच्यासाठी आहे, पण आपल्यासाठी हसण्याची बाब आहे. दुसऱ्या ठिकाणी वंचितचे लोक प्रचार असा करत आहेत की वंचित बहुजन आघाडीचा पराजय लोकसभेमध्ये झालेला हा फक्त वंचित बहुजन आघाडीचा पराजय नाही म्हणे, तर हा 60 लाख बौद्धांचा पराजय आहे. मुळात एखादा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यामध्ये जन्मला म्हणून त्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने सन्मान करणं, आदर करणं ही वेगळी गोष्ट आहे. धार्मिक दृष्ट्या त्यांचा सन्मान होतोच, त्याच्यात काही वाद नाही. पण ज्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ येते त्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातून हा वंचित बहुजन आघाडीचाच पराभव आहे. कुठल्याही बौद्ध समाजाला ज्यांनी विचारात घेतलेलं नाही, तुम्ही आजही वंचित बहुजन आघाडीची राज्याची, केंद्राची असेल तर केंद्राची बॉडी नाही ज्यांच्याकडं, राज्याची, तालुक्याची, जिल्ह्याची, पंचायत समिती, जिल्हा पंचायत समिती, जिल्हा परिषदा, या सगळ्या बॉड्या काढून बघा आणि या बॉड्यांमध्ये बौद्धांचं किती प्रमाण आहे, या बॉड्यांमध्ये बौद्धांचं किती प्रमाण आहे, निर्णय क्षमतेमध्ये बौद्ध किती आहेत, प्रक्रिया क्षमतेमध्ये बौद्ध किती आहेत, याचं अगोदर प्रमाण काढून बघा. आणि नंतर बौद्धांच्या मतावर डोळा ठेवून जे तुमचं चाललेलं आहे सगळं भांडवल, त्या भांडवलाबद्दल टीका करण्याचा प्रयत्न करा. मुळात बौद्धांचा 60 लाख बौद्धांचा इथं पराजय झाला नाही. पराभव इथे अहंकाराचा झालेला आहे, पराभव इथे मीपणाचा झालेला आहे, पराभव इथे दुसऱ्याला तुच्छ लेखणाऱ्या विकृतीचा झालेला आहे, पराभव इथे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ 2005 मध्ये संपली असं सांगून दंगलीचा सहारा घेऊन समाजाला मूर्ख बनवणाऱ्या लोकांचा पराभव झालेला आहे. बघितलं, त्याचं असं म्हणणं आहे की आत्ता जी काही इलेक्शन झाली 2024 मध्ये, आणि याच इलेक्शनमध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीला कमी मतदान झालं, तर हे कमी मतदान म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांचं असं मत आहे की वंचित बहुजन आघाडी हा बौद्धांचा पक्ष आहे आणि जे काही 60 लाख बौद्ध आहेत, या 60 लाख बौद्धांचा हा पराजय आहे, कारण वंचितला कमी मतदान मिळालं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की असं नाहीच आहे की हा बौद्धांचा पराजय नाहीच आहे, तर तो जो काही वंचित बहुजन आघाडी आहे याच्यामध्ये किती टक्के बौद्ध आहे, म्हणजे बौद्धांना तिथे स्थान आहे का. मग ती स्थानिक लेवल असेल, पंचायत असेल, तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल आणि मोठ्या
आवेशानं सांगतोय की यांच्याकडे नॅशनल लेवल किंवा देश पातळीवर यांच्याकडे कमिट्याच नाहीये. अगदी मान्य आहे ना मित्र, अगदी चांगली गोष्ट आहे आणि तू हसूनही सांगतोयस. त्यामुळे तू कृतज्ञ बनण्यापेक्षा आंबेडकरी विचाराशी किंवा त्यांनी केलेल्या उपकाराशी कृतज्ञ बनण्यापेक्षा तू कृतज्ञ किती आहेस आणि खुशाल दात काढतोयस. आणि तू असंही सांगतोयस की हा जो काही कमी मतदान झालंय वंचित बहुजन आघाडीला, ते मतदान म्हणजे 60 लाख बौद्धांचा हा पराभव नाही असं कुणी म्हटलेलंच नाही. पण तू जो म्हणतोयस की 60 लाख लोकांचा पराभव नाही, तर तो फक्त वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या अहंकाराचा वगैरे बरीच भाषा तू वापरलेली आहेस. कपिल सरोदे, मला एक असं विचारायचंय की आपण ज्यावेळेस बाहेर असतो, आतमध्ये जे काही चाललेलं असतं ते आपल्याला माहीत नसतं. कुणीतरी सांगतं, आपण त्यावर विश्वास ठेवतो. आता आतमध्ये नेमकं काय झालं म्हणजे 2019ला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळालं आणि 2024ला मात्र मतदान कमी मिळालं. 2019ला तू का नाही म्हटलं असं की वंचितला एवढं मोठं मतदान कसं काय मिळालं? किंवा त्यावेळेस ती शबासकी द्यायला पाहिजे ना बाळासाहेब आंबेडकरांना की त्यांच्या आत्ताच नुकत्याच जन्माला आलेल्या पक्षाला 42 लाख मतदान मिळालं. पण त्यावेळेस तू काही बोलला नाहीस. आत्ता कमी मिळालं म्हणून सगळं खापर त्यांच्यावर फोडायचा प्रयत्न करतोस. आणि राहिली महत्वाची गोष्ट, तू आहेस कोण, तुझी लायकी काय आहे सांगण्याची. तुला जर एवढं आंबेडकरी चळवळीचं किंवा आंबेडकरांची जी चळवळ आहे, आंबेडकरांची जी काही विचारधारा आहे, तू जर मानत असेल, तुला जर पटत असेल, तर तू बाळासाहेबांच्या चळवळीचं काम केलं पाहिजेस. आणि बाळासाहेबांच्या चळवळीचं जर तू काम करत नसशील तर तुला हे सांगण्याचा अधिकारच नाही. कारण जो काहीतरी करतो त्याचं काही चूक असेल, बरोबर असेल, कमी जास्त प्रमाणामध्ये होईल, पण तुझ्यासारख्या कृतज्ञ माणसाने हे सांगणं बरोबर नाही. आणि तू असं सांगतोयस की पर्सेंटेज किती आहे बौद्धांचं त्याच्यामध्ये. आता मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, कोणत्याही पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, यांच्यामध्ये जातीला बघून घेतले जातात का लोक? विचारधारा मानणारी लोक असतात ना. आणि हा वंचित हा कुठल्याही एका जातीचा पक्ष नाहीये. वंचित म्हणजे जो बहुजन घटक आहे, वंचित घटक आहे, जो राजकीय परिघाच्या बाहेर आहे, या सर्वांना सामावून घेण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतायत. त्यामुळं तुझी जी काही टिप्पणी आहे की याच्यामध्ये बौद्धांना किती स्थान आहे, अरे तुला यायचं असेल तर ये, त्यांच्याबरोबर काम कर. जी लोक काम करतायत ती कोण कोण आहेत ते बघ. आणि कुठल्याही एका जातीला वगैरे धरून काम करणं चुकीचं आहे. कारण जात हा फॅक्टर नष्ट करायचा आहे. बाबासाहेबांनी तर सांगितलं की जात हा फॅक्टर नष्ट झाला पाहिजे. आणि त्यानुसार आता जे काही लोकांचं जे कामाची पद्धत आहे त्यानुसार चाललेली आहे. जात हा फॅक्टर माणसाने कितीही म्हटलं तरी जात आडवी येतेच माणसांना. त्यामुळे तर आपल्याला जात नकोय. सर्व जाती धर्माची किंवा विचारधारा मानणारी माणसं एकत्र आली पाहिजे. आणि तू जर म्हणत असेल की प्रतिनिधित्व मिळत नाही आणि मग त्यामुळं त्यांचा जो काही पराभव आहे तो त्यांचाच आहे, अगदी मान्य केलं ना. बाळासाहेब आंबेडकरांनी तो स्वीकारलेलाच आहे. त्यात नवं असं काय आहे? मित्रांनो, पुढचा व्हिडिओ बघा. भलेही हा पराभव करण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिली असतील, त्यात दुमत नाही, कारण त्यांच्याकडे पर्याय नाही. म्हणून कोणीही ती बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे असं समजू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीही आंबेडकरी चळवळ उभी केली नाही. कुठलंही आंबेडकरी राजकारण बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये चळवळ जर कोणती उभी केली असेल तर ती धार्मिक चळवळ बुद्धाची चळवळ आहे आणि राजकीय चळवळ ही रिपब्लिकन चळवळ आहे. ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ सोडून दिली, तिला उद्ध्वस्त करून टाकली, तिला नष्ट करून टाकली, 2005 मध्ये पुस्तकं लिहून सांगितलं की ही चळवळ आता संपलेली आहे, त्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन
पॉलिटिकली मतं मिळवण्यासाठी बौद्धांना ब्लॅकमेल करण्याचा आणि बौद्धांचा पराजय झाला असं म्हणण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. ऐकलं? यामध्ये या माणसाचं स्पष्ट म्हणणं असं आहे की वंचित बहुजन आघाडी जे काम करते सध्या, ही वंचित बहुजन आघाडीची जी चळवळ आहे ही आंबेडकरी चळवळ नाहीये. 2005लाच आंबेडकरी चळवळ संपली असं या लोकांनी डिक्लेअर केलंय आणि त्यामुळं आता बाबासाहेबांची चळवळच नाहीये. आणि पुढे हा असं सांगतोय की बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळच निर्माण केली नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बुद्धाची चळवळ किंवा धार्मिक चळवळ निर्माण केली. आता ह्या बिंडोक माणसाला काय सांगावं किंवा याच्या ज्या बोलण्याची कीव येते की बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळ निर्माणच केली नाहीये. आता मित्रांनो, एक साधी गोष्ट सांगा, आणि याचं जे म्हणणं आहे की रिपब्लिकन चळवळ, रिपब्लिकनचा अर्थ काय आहे मित्रांनो? रिपब्लिकन म्हणजे स्वतंत्र, गणतंत्र, गणराज्य. आपल्या भारत देशाने जर राज्यघटना स्वीकारली असेल, भारतीय संविधान स्वीकारलं असेल आणि त्याची नियमावलीनुसार एखादा माणूस जर वागत असेल की जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेमध्ये येथे असलेल्या वंचित बहुजन घटकाला स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय, हक्क आणि अधिकार देण्याचा प्रयत्न केला, तेच हक्क आणि अधिकार जर आत्ताची सत्ताधारी मंडळी त्या वंचित बहुजन घटकाला देत नसेल आणि तो देण्यासाठी जर राजकीय मार्ग अवलंबावा लागत असेल आणि राजकीय मार्ग अवलंबून सत्तेमध्ये जाऊन जर तो एखादा देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं चुकतंय का? किंवा जी काही मंडळी आहेत, राजकीय परिघाच्या बाहेर असलेली मंडळी, त्या मंडळीला जाग करून त्या मंडळीला राजकीय सत्तेचा उपयोग किंवा फायदा कसा होतो हे सांगण्याचा जर एखादा माणूस प्रयत्न करत असेल, दुसरं तिसरं कोणी नसून बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत, जाग करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचा परिणाम म्हणजेच 24 मार्च 2019ला जो पक्ष स्थापन झाला त्या पक्षाला 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 42 लाख मतदान मिळालं. आणि यांचं असं म्हणणं आहे की ती बाबासाहेबांची चळवळच नाहीये. आता मित्रांनो, साधी गोष्ट सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही बहुजन समाजासाठी काम केलं, अहोरात्र कष्ट केलं, ते बाबासाहेब गेल्यानंतर आत्ता जी लोक त्यांचं काम करत असतील किंवा बाबासाहेबांनी जे काम केले त्याच पद्धतीने पुढे जात असतील तर त्या कामाला किंवा त्या चळवळीला, त्या मुवमेंटला नाव काय द्यायचं? बाबासाहेबांची चळवळच म्हणावी लागेल. उदाहरणच द्यायचं झालं तर शाहू महाराजांनी सर्वसामान्य गोरगरीब घटकांसाठी आरक्षणाचं काम केलं. आरक्षणाचे जनक म्हणून आपण शाहू महाराजांना म्हणतो, ते म्हणायला नको का? आणि राहिली महत्वाची गोष्ट, जर महात्मा फुलेंनी गोरगरीब जनतेसाठी पाण्याचा हौद रिकामा केला असेल, शिक्षणाचं काम जर महात्मा फुलेंनी गोरगरीब जनतेच्या किंवा बहुजनांच्या मुलासाठी केलं असेल तर ते महात्मा फुलेंचं काम आहे असं म्हणायचं नाही का? आणि जर मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काम केलं तेच काम आता नेटाने पुढं एखादा पक्ष असेल, संघटना असेल, मंडळी असेल, विचारवंत असतील, प्राध्यापक असतील, ते जर नेत असतील तर त्यांनी नाव कोणाचं द्यायचंय? आंबेडकर चळवळ त्याला म्हणायचं की नाही म्हणायचं? मग काय कपिल सरोदेचं नाव द्यायचं, तुझं द्यायचं का बाबा, ते तरी सांग. आणि आंबेडकरांची ही चळवळ आहे तर नाही तर दुसरं काय आहे? आंबेडकरांची ही चळवळच आहे ना की गोरगरीब वंचित घटकांना जो अतिशूद्र आहे, जो परिघाच्या बाहेर आहे, गावकुसाच्या बाहेर आहे, त्याला बाबासाहेबांनी गावकुसामध्ये आणलंय. ज्याची मोजदाद होत नव्हती, ज्याला किंमतच नव्हती, त्याला किंमत दिली. पण त्याला अजूनही जागा करायचा प्रयत्न संघटना करत असतील, वंचित सारखा पक्ष करत असेल तर ते बाबासाहेबांचं काम नाही का? किंवा मग आंबेडकर चळवळ त्याला म्हणता येत नाही का आपल्याला? हे जर तुला कळत नसेल तर तुझ्यासारख्या विद्वानाला तर कोणी समजून सांगायचे?
या चळवळीमध्ये नवीन नेतृत्व निर्माण करून ते संसदेमध्ये पाठवतील. पण आज तरी त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या नावाने माजलेली विषमता, विकृती, प्रकृती, अहमपणा, मीपणा या लोकसभेमध्ये गाढून टाकलेला आहे. आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन चळवळ आणि रिपब्लिकन राजकीय नीती निर्माण करण्यासाठी ते शोधात आहेत आणि ते यशस्वी होतील. ते यशस्वी होतील, नाही असं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की नवनेतृत्व शोधतायत. कोण नवनेतृत्व शोधतंय? तर आत्ता 2024ला वंचितला जे काही कमी मतदान झालं, 16 लाख मतदान झालं, तर 2019ला 42 लाख झालं. हा जो काही डिफरन्स आलाय, म्हणजे जो काही मतदार शिफ्ट झालाय महाविकास आघाडीकडे किंवा इंडिया अलायन्सकडे, तो मतदार त्यांचं नेतृत्व शोधतोय. आणि तो नेतृत्व का शोधतोय? तर ह्यांचा अहंकार वगैरे त्यांनी बरेच शब्द वापरलेत, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलेलेच आहे. आता मला या माणसाला सांगायचंय की हे जे मतदान झालं किंवा हे जे काही मतदान तिकडं शिफ्ट झालं, ते शिफ्ट झालेलं मतदान फक्त आणि फक्त संविधान जे आहे, या संविधानावर कोणीतरी आच आणतंय. त्याच्यामध्ये अनंतकुमार हेगडेचं वक्तव्य आलं. ಸಂವಿಧಾನ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಸಂವಿಧಾನಗಳು ಕಾಲಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತ ಎಷ್ಟು ಬಾರಿ ಬದಲಾಗಿದೆ, ಮುಂದಿನ ದಿವಸದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬದಲಾಗುತ್ತೆ. त्यानंतर भारतीय जनता पार्टी अबकी बार 400 पार, 400 पार अबकी बार चौखोर उधळायला लागला होता. तो कुणाचंच ऐकायला तयार नव्हता. त्यामध्ये दिल्लीच्या ठिकाणी 2018ला संविधानाच्या प्रतीचा जाळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी भाजपा बरोबर बोललं नाही. आणि मग आत्ता अशी परिस्थिती तयार केली गेली. आणि तर बाळासाहेबांनीच सांगितलं होतं की काही झालं तर मोदी जर पुन्हा निवडून आला तर संविधानाला धोका आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार लोकांनी असा विचार केला की आत्ता काही झालं तरी आपल्याला संविधान वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो पक्ष आहे म्हणजे इंडिया आघाडी, यांना मतदान देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, ही परिस्थिती जर तुम्ही बघितली महाराष्ट्रातली, तर काँग्रेसच्या 7 जागांवर बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय बिनशर्त महाराष्ट्रामध्ये. सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलाय. राजर्षी शाहू महाराज जे आहेत, श्रीमंत शाहू, त्यांना पाठिंबा दिलाय. विशाल पाटीलला पाठिंबा दिलाय. मग एवढं सगळं जर बघितलं तर, आणि बाळासाहेब काय म्हणतायत ते ऐका. आमचं असणारं टार्गेट जे आहे ते भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर करणं हा टार्गेट आहे. त्याच्यामुळे इगो आम्ही असणारा बाजूला ठेवलेला, एवढं मी त्या ठिकाणी सांगतो. टार्गेट आमचं काय आहे? तर बीजेपीला हरवणं टार्गेट आहे. मग आमच्या पक्षाला कमी जागा आल्या किंवा नाही आल्या तरी चालेल. एवढं क्लिअर असताना तू जर असं म्हणत असतील की जे काही मतदार आता 42 लाखामधला जो मतदार इकडे शिफ्ट झालाय, तो मतदार म्हणजे आता नवीन नेतृत्व शोधतोय आणि तो नवीन नेतृत्व बघतोय, तर ही मूर्खपणाची, तुझ्या विचाराची कीव येते. कारण मूर्खातला मूर्ख हा विचार आहे. हा कोणताही मतदार हा काँग्रेसकडे वळलेला नाहीये, परंतु तात्पुरती ऍडजस्टमेंट या लोकसभेची म्हणून या मतदारांनी काँग्रेसला किंवा इंडिया अलायन्सला मतदान केले. मग त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, की बीजेपीला थांबवायचंय. आणि खोटं वाटतंय? एका भीमसैनिकाची प्रतिक्रिया दाखवतोय आई. काही काळापूर्वी तुम्ही जर बघितलं तर त्यांचं प्रतिष्ठितांचं असं म्हणणं होतं की संविधान बदलायची गरज आहे, त्याच्यामुळे 400 पार होण्याची गरज आहे. तर ती 400 पार होऊ न द्यायची आमची जबाबदारी होती. 70 वर्ष या संविधानानं आम्हाला सांभाळलंय, ते 1 वर्ष फक्त आम्हाला संविधानाला सांभाळायचं आहे. इथनं पुढे 700 वर्ष या संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही. या भीमसैनिकाची ऐकलीस? मग आत्ता सांगा की बाळासाहेब आंबेडकरांचा जो काही मतदार आहे जो वाढत चाललाय तो कमी नाही झालेला.
फक्त परिस्थिती अशी आली आणि मी हे सगळं तुम्हाला परिस्थितीने केली शिकार याच्यामध्ये मांडलंय मित्रांनो, ते तुम्ही ऐका. आणि मग जर असं असेल तर राजकीय विश्लेषक काय विश्लेषण करतायत, म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आत्ता इंडिया आघाडीमध्ये जर असता, वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकर असते तर महाविकास आघाडीच्या अजूनही 5 ते 6 जागा आल्या असत्या, असं स्पष्ट मत आहे त्या लोकांचं. वंचितमुळे आमच्या महाविकास आघाडीच्या 5 किंवा 6 जागांना नक्कीच फटका बसलाय, हे सत्य आहे. हातकलंगणीत त्यांनी काही मतं खाल्ली, बुलढाण्यात काही मतं खाल्ली, स्वतः अजून 1-2 ठिकाणी त्यांचं. आणि तू असं म्हणतोयस की बौद्ध समाज नवीन नेतृत्व शोधतोय, म्हणजे मूर्खपणा आहे, हा मूर्खपणा आहे. म्हणजे तुझे विचार काय आहेत हे त्यावरून कळतंय. आणि ते जर नवीन नेतृत्व शोधत असतील तर मित्रा, तुझ्या जे काही फेसबुक आहे पेज, त्यावर बघितल्यानंतर ज्याला तू अभिनंदन म्हटलास ना, म्हणायला पाहिजे, मी नाही असं म्हणत नाही, पण म्हटलास ना, एकीकडे अभिनंदन म्हणतोस आणि दुसरीकडे मात्र अशा टवळ्या किंवा टिक्का करतोयस, यावरून लक्षात येते की तुझी मानसिकता काय आहे. आणि तू जो म्हणतोयस ना आता की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध जो आहे त्यांना किती पर्सेंटेज मिळाले, तर तुझ्यासारखी भांडगुळं जी आहेत ती कालही बाबासाहेबांबरोबर नव्हती आणि ती आजही बाबासाहेबांच्या घराण्याबरोबर नाहीये. उदाहरणच द्यायचं झालं तर बाबासाहेबांनी 1956ला धम्मदीक्षा दिली नागपूर या ठिकाणी. त्या ठिकाणी जी काही 5 लाख मंडळी जमली होती, ती मंडळी सर्वच बौद्ध नव्हती. पूर्वश्रमीचे महार, त्याच्यामध्ये अनेक जातीची मंडळी सुद्धा आलेली होती, नाही असं म्हणता येणार नाही. मग जे 7 कोटी लोक होती त्यातले बाकीचे वरचे कुठले होते, कुठे गेले होते? आणि तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग ही जी काही बाहेर राहिली होती त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीला किंवा बाबासाहेब जे काम करत होते तुमच्या मान्यच नव्हतं, तुमच्या वंशजांना मान्य नव्हतं, आणि आज बाळासाहेब आंबेडकर जे काम करतायत ते तुम्हाला मान्य नाहीये. म्हणजे ती वंशावळ आहे आणि त्या वंशावळीतली तुम्ही पिल्लं आहात की जी गांडोळासारखी वळवळ करतायत आणि भुसभुशीत जागेत करतायत. अरे चळवळ चालवताना किंवा पक्ष सांभाळताना किती कष्ट घ्यावं लागत असेल तो पक्ष जे चालवतो त्याला माहिती आहे. हे झालंय असं की पाण्यात पडलाय त्याला काठावर उभारणारा माणूस सांगतोय पोहायचं कसं. अरे पाण्यात पडलाय त्याला पाय हलवता येतील ना. पण झालंय असं की आपल्याला कुणीतरी सांगतंय आणि आपल्याला तोंड सुख घ्यायचंय, आपली सुपारी घेतली कोणाला तरी बोलायची आणि तुम्ही दुसरे कोणाची हिंमतच नाहीये. आंबेडकर घराण्यावर बोलण्याची हिंमत कोणाची होत नाही. पण त्याच आंबेडकर चळवळीमध्ये असणाऱ्या मंडळी मात्र आपलं तोंड सुख घेत आहेत, कारण ती वंशावळ मागून आलेली आहे. बाबासाहेबांना विरोध करणारी माणसं आणि आज बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करतायत. आणि जी बिंडोक लोक स्वतःला बौद्ध समजतायत आणि जे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये येत नाहीयेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीकडेच बोट जर करत असतील आणि बाळासाहेबांच्या जी काही चळवळ चालू आहे याला जर आता हिनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासारखे बिंडोक आणि कृतज्ञ माणसं तीच, आणि त्यांना कुठल्याही बाबासाहेबांचं किंवा बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये, कारण ही कृतज्ञ मंडळी आहे. आणि मित्रांनो, पुढचा व्हिडिओ ऐका. दंगलीचा सहारा घेऊन समाजाला मूर्ख बनवणाऱ्या लोकांचा पराभव झालेला आहे. भलेही हा पराभव करण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं दिली असतील, त्यात दुमत नाही, कारण त्यांच्याकडे पर्याय नाही. च्या व्हिडिओमध्ये हा माणूस असं सांगतोय की दंगलीचा सहारा घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली. हो, संदर्भ काय तुमच्या लक्षात येतोय? हा संदर्भ असा आहे की 1 जानेवारी 2018ला जी भीमा कोरेगावची दंगल झाली, ह्या दंगल झाल्यानंतर त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पक्ष स्थापन झालाय ना. म्हणजे एखादा माणूस जर काही एक्सपेरिमेंट करत असेल, नवीन काही शोधण्याचा प्रयत्न करत असेल, ते करायचं नाही का? आणि ज्या माणसाने तुझ्यासारख्या भांडगोळाला किंवा तुझ्यासारख्या सर्व लोकांना ज्यांनी प्रोटेक्शन दिलंय,
ज्याने इथे राहण्याचा हक्क अधिकार दिलाय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय सुद्धा संविधानाच्या मार्फत तुम्हाला दिलाय, अशी कृतज्ञ मंडळी तुम्ही परत त्यांच्याकडेच बोट करताय. आणि बाळासाहेब आंबेडकर तर नवीन नवीन प्रयोग करतायत. 24 मार्च 2019ला वंचितची स्थापना झाली ना, आणि त्यानंतर जे काही इलेक्शन झालं त्यामध्ये बाळासाहेबांना भरभरून लोकांनी मतदान दिलं. पहिल्याच याच्यामध्ये जर 42 लाख मतदान मिळत असेल तर अजून काय पाहिजे. परंतु त्यावेळेस तुम्ही काही बोलले नाही. पण आज मात्र त्यांना कमी मतदान मिळालं आणि परिस्थितीमुळे ते तसं झालं की संविधान वाचवण्यासाठी मतदान इकडे शिफ्ट केलं गेलं, आणि ते लोकांनी केलंच ना. की आणि बाळासाहेबांनी सुद्धा मांडले की आमची पहिली प्रायोरिटी काय आहे की बीजेपीला थांबवणे. बाळासाहेब असे म्हणले की नाही, चालच पाहिजे असं. आमचं सगळ्यात महत्वाचं जर कुठलं काम असेल तर ते संविधान जर आम्हाला एवढं प्रोटेक्ट करत असेल तर एक इलेक्शनमध्ये जर आम्ही त्याच्यासाठी आमचं समर्पण देत असू तर काय विषय. किंवा कमी मतदान झालं म्हणून काय झालं. आजही सांगतो, काल जो मतदार बाळासाहेबांबरोबर होता त्याच्यापेक्षा नक्कीच आज जास्त मतदार त्यांच्या बरोबर आहे. आणि त्यांनी जे केलंय त्याला सहरात आहेत लोक, त्यांची प्रशंसा करतायत. पण तुमच्यासारख्या बांडगुळांना ते कळणारच नाही. आणि दंगलीचा सहारा घेऊन खुशाल म्हणतोस तू की दंगलीचा सहारा घेऊन त्याचा फायदा घेऊन बौद्धाच्या मतावर डोळा ठेवताय ती मंडळी. अरे ज्या घराण्याने तुम्हाला मताचा अधिकार दिलाय ना, त्यांनी तुम्हाला कधी म्हटलंच नाहीये. पण बाळासाहेब आंबेडकर स्वतः असं सांगतायत की येथील लोकांनी आता शोधायचंय की आपला पक्ष कोणता, आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण काय करायचंय. हे तुमच्यासारख्या बांडगुळांना म्हणतच नाहीयेत, तर जो सर्वसामान्य समाज आहे, मग कुठल्या जाती धर्मातला असेल, त्यांचं म्हणणं आहे की विचारधारा काय आहे किंवा आपली प्रायोरिटी आपण कशाला दिली पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे आणि तो पक्ष आपण निवडला पाहिजे. झालेली आहे ना, पण ते नवीन औषध कुठे आहे तुमच्याकडे. नवीन औषध किंवा नवीन लिडरशिप येऊच दिली नाही अशी परिस्थिती आहे. आणि नवीन लिडरशिप जर येऊ द्यायची असेल तर पक्ष हा निवडावा लागतो. आणि हाच माझा पक्ष आहे हे ठरवावं लागतं मला. कारण बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत की काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, आलटून पलटून हे सत्ता भोगतील. आणि जर त्यांच्या लक्षात आलं की आलटून पालटून आपल्याला सत्ता मिळते तर तुमच्याकडे कोणीही लक्ष देणार नाहीये. आणि जर मग असं घडणार असेल तर बाळासाहेब आंबेडकरच काय, पण मित्रा तुला एक आठवण करून देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची, की जे भाषण रविवारी 25 एप्रिल 1948ला उत्तर प्रदेश येथील लखनौ या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलं. आणि त्या ठिकाणी असलेल्या लोकांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा जर उद्धार करायचा असेल, तुम्हाला तुमचा जर प्रोग्रेस करायचा असेल, तुम्हाला तुमची जर प्रगती करायचं असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे. आणि राजकारण हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि बाबासाहेब असं स्पष्ट सांगतायत की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की बाय विच यू कॅन ओपन ऑल डोर्स ऑफ प्रोग्रेस. म्हणजे राजकीय सत्ता हे तुमच्या परिवर्तनाचं साधन आहे. ती चावी आहे त्या तिजोरीची की जो तुमची प्रगती करू शकेल. हजारो दरवाजे उघडतायत. राजकारण जर तुम्हाला कळलं किंवा राजकीय सत्ता जर तुमच्या हातामध्ये असेल तर तुमची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या या विषयावर जो काही मांडला त्यावेळेस कडकडाट झाला होता टाळ्यांचा लोकांचा. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी हेही सांगितलं की त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनॉरिटी असेल, या लोकांचं ध्येय एक असलं पाहिजे. कारण हा जो सत्तारूढ आहे आत्ताचा आणि विरोधी आहे, हे दोघंही अलटून पलटून सत्ता भोगतील. कारण हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहे. एक काटा आणि छापा होऊ शकतो, पण हे अलटून पलटून सत्ता भोगतील. त्यामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नसणार आहे.
आणि तुम्हाला जर सत्ता काबीज करायची असेल तर या दोघांसमोर तुम्हाला तिसरा पर्याय निर्माण करावा लागेल, म्हणजे SC ST OBC मायनॉरिटी यांनी एक आलं पाहिजे. यांचं ध्येय काय असलं पाहिजे, तर पॉलिटिकल पॉवर, राजकीय सत्ता आपल्या हातात घेणं. म्हणून तर बाबासाहेब म्हटले होते की घरावर जा आणि भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला इथली राज्यकर्ते जमात बनायचंय. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमचा झेंडा सुद्धा एक असला पाहिजे. ध्येय तर एक असलं पाहिजे की राजकीय सत्ता, परंतु झेंडा सुद्धा एक असला पाहिजे आणि ध्येय सुद्धा एक असलं पाहिजे, तरच तुम्ही तुमचा प्रोग्रेस करू शकताय. आणि मित्रांनो, ही गोष्ट 1948ला बाबासाहेबांनी सांगितली होती. आणि बाळासाहेब आंबेडकर जे आता बघतायत 1950 पासून आपण बघतोय की सर्वसामान्य गरीब जो समाज आहे, म्हणजे गरीब होत चाललाय आणि श्रीमंत होत चाललाय, कारण त्यांचं असलेलं पॉलिटिकल कनेक्शन आणि गरिबांचं असलेलं पॉलिटिकल पासून लांब जाणार. म्हणजे गरीब हा माणूस पॉलिटिक्स पर्यंत किंवा राजकारणापर्यंत पोहोचतच नाहीये, त्याला सीमित करून ठेवलं या राजकीय पक्षाने. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं ते करण्यासाठी वंचित बहुजन घटकाला, परिघाच्या बाहेर असलेल्या घटकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते एकत्र करून त्यांना राजकीय सत्तेच्या दारामध्ये नेण्याचा प्रयत्न करतायत. हे काही चुकीचं आहे का? आणि जर मग असं मान्य करणारा माणूस, बाबासाहेबांनी जी काही आयुष्यभर कष्ट केलं तसंच जर कष्ट बाळासाहेब आंबेडकर करत असतील, तर बौद्ध समाज हे पाहत नाही का? फक्त बौद्धांचाच विषय नाहीये, तर प्रत्येक समाजामध्ये, धर्मामध्ये जो काही गरीब आहे, वंचित आहे, तो बाळासाहेबांकडे अपेक्षेनं आशेनं पाहतोय. पण मित्रांनो, ही प्रोसेस आहे. कारण जे सत्ताधारी आहेत ते लगेचच कोणाला तरी असा हिस्सा द्यायला तयार नाहीत किंवा आपल्यामध्ये वाटेकरी येऊ द्यायला तयार नाहीयेत. म्हणून हे अयश अपयश किंवा डावपेच चालतच राहणार आहेत, त्यात काही वाद नाहीये. पण बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये जो काही वंचित घटक आहे, या घटकाने ठरवलं पाहिजे की आपला आता पक्ष कोणता. बाकीच्यांनी सांगायची किंवा नेते मंडळी जी आहेत, जे स्वार्थी लालची आहेत, त्याच्यासाठी कोणाच्या तरी बगलेलं जात आहेत, काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि समाजाला मात्र त्यांच्या दावणीला बांधतायत. अशा मंडळीचं घेणं देणं नाही. तर जो शोषित वंचित आहे यांनी ठरवलं पाहिजे की आपण कोणत्या पक्षाकडे जायचे, आपली कोणता पक्ष आहे, आणि तो जर त्यांनी ठरवला आणि जर तिसरा पर्याय निर्माण झाला तर यांच्याबरोबर तुमचा सुद्धा प्रोग्रेस होईल. अन्यथा तुम्ही गरीब राहाल आणि श्रीमंत होत जातील की जे राजकारणाशी चिटकून राहतील. मित्रांनो, याच्यामध्ये वावगं काय? परंतु अशी जी काही वळवळ करणारी किडी आहेत किंवा भांडगुळ आहेत ना, गांडुळं आहेत ना, की वळवळणारी गांडुळं, म्हणून मी ह्या दोघांनाही म्हणले की ही वळवळणारी गांडुळं आहे. आणि हे भुसभुशीत रानामध्ये, भुसभुशीत भुशामध्ये हे वळवळ करतायत. खडकामध्ये किंवा कडक मातीत हे काही करू शकत नाही, ह्यांची ताकदच नाहीये तशी. तो मानेंनी तेच केले. आणि हा जो कपिल सरोदे, तो सुद्धा व्हिडिओ टाकून तेच करतोय. याचं चळवळीसाठी योगदान काय? चळवळीसाठी याचं योग्य शून्य योगदान आहे. आणि याची स्वार्थी वृत्ती आहे. कुणीतरी याला सांगितलंय, अशा पद्धतीनं हा वागतोय. म्हणून मित्रांनो, मी असं म्हटलं होतं की ही वळवळणारी गांडूळ आहे. या माझ्या म्हणण्याशी तुम्ही कितपत सहमत आहात ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.